सिया आणि चेतन चौधरीच्या चौकशीमध्ये केतन अग्रवाल हत्येचे एक एक पदर उलगडतायत। दुसरीकडे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी टोकाचं दुःख व्यक्त केलंय। सिया आणि तिच्यासोबत असतील तर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सियानं आमचा 100% उपभोग घेतला, आनंद लुटला अशी टीका त्यांनी केली आहे। त्यांच्या घरच्यांनीच हा कट आखला होता का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे। लग्न मनाविरुद्ध ठरलं होतं तर वेळीच नाही म्हणायचं ना, खून करायची काय गरज होती असा सवाल विशाल अग्रवाल यांनी केलाय। केतनचे वडील विशाल अग्रवालजी सध्या आपल्या सोबत आहे। नक्की सर, हे स्थळ कुणी आणलं होतं, तुम्ही काय काय व्हेरीफाय केलं होतं, अशा टोकाची भूमिका या ठिकाणी दिसते। हे स्थळ माझे चुलत मामा नरेंद्र जगन्नाथ मित्तल व त्यांची मिसेस रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं सियाचे आत्या आणि काका आहेत। ह्यांनी हे स्थळ आमच्याकडे आणलं होतं। ह्यांनी स्थळ आणल्यानंतर रेणू मित्तल यांनी आम्हाला त्याची पूर्ण 100% खात्री दिली होती की मुलगी छान आहे, घराला सांभाळेल, केतनला सांभाळेल आणि त्याची पूर्ण गॅरंटी मी घेते। तरी आम्ही बाहेर त्याच्या आईवडिलांची चौकशी हे केली होती आणि करायचं काय होतं की त्या फॅमिलीला पण आम्ही 35 वर्ष झाले ओळखत होतो। केतनचं बार एकच विचारणं होतं की तुम्ही ह्या मुलीची नीट चौकशी केली आहे का, तुम्ही जी पूर्ण माहिती घेतली आहे का की ही माझ्या संगत वाद करती, छोट्या छोट्या गोष्टीवर रागाला येते, छोट्या छोट्या गोष्टी संगत वाद करून भांडती। तर आम्ही असं वाटायचं की ठीक आहे, नवीन जेव्हा दोन माणसं जवळ येतात, एक रिलेशनमध्ये येतात, तर छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर आम्ही त्याला एकच सांगायचो, आम्ही हे बोलायचो, तिच्या आईसोबत नाही बोलायचो, पर रेणू मित्तलशी बोलायचो आम्ही आणि नरेंद्र मित्तलशी बोलायचो की बाबा ते मध्यस्थी होते आणि त्यांनीच ॲश्युरन्स दिला होता, त्यांना बघूनच आम्ही घेतली होती। पण तिच्या वागण्यामध्ये असा काही फरक वाटत नव्हता। मला तर असं वाटतंय की तो केतनचा भरपूर उपभोग घेत होते। संशय नाही आला, गडबड झाली हे कळालं होतं, पण संशय नाही आला ना सर, का की त्यांनी ताबडतोब जेव्हा हाग वगैरे केलं तर असं वाटलं नाही की त्यांनी वाचवलंय। म्हणजे केतन येऊन काय सांगितलं होतं तुम्हाला की असा इन्सिडेंट तिथं साप आल्यासारखा वाटला, मला ते धक्का लागला, मी मागे गेलो, मग त्यांनीच मला धरलं असं। सर लग्न तर करायचंच होतं, पण प्लेन्स वगैरे काही बुकिंग झालेले नव्हते। आम्ही विचार करत होतो की लग्न या तर उदयपूरला करायचं या पुण्यात करायचं। त्याचं आम्ही उदयपूरला हॉटेलसुद्धा बघून आलो होतो, पण त्याचं चाललं होतं डिसायडेशन की पुण्यात करायचं आहे काय उदयपूरला करायचं आहे। माझा 26 वर्षाचा मुलगा गेला आहे ह्यांच्या छोट्याशा कारणामुळे। आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलं आहे, जी मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी कधीही न विसरण्यासारखं आहे। तर ह्याला मी आता तुम्हाला व्यक्त नाही करू शकत किती मोठा धक्का बसला आहे माझ्या आयुष्यासाठी। सर माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं की मला न्याय 100% भेटणार। फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्याच्यात अजून कोण अगर सूत्रधार असेल त्यांनासुद्धा त्याच्यासोबत आरोपी करून त्यांना पण कोर्टात हजर करावं। लवकरात लवकर ह्यांना कड़ीची कडी शिक्षा, फाशी दिली तरी कमी आहे, का की त्यांनी फक्त केतनला नाही मारलं, त्याच्यासोबत आम्ही जी बाकीचे लोक त्याच्याशी अटॅचड आहेत त्यांनी त्याला पण मारलं आहे। आज आम्ही मेलेले जिवंत आहेत।